तर बघा आपण काल काय केलं तर न्यूटन रॅप्सन मेथड बघितली होती, ठीक आहे. तर आता न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये आपण एक वेगळा टाईपचा प्रॉब्लेम घेणार थोडासा, म्हणजे तो हार्ड प्रॉब्लेम आहे, 6 मार्काला येतो पेपरमध्ये. तर बघा, बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड, कोणती मेथड सांगितली? न्यूटन रॅप्सन मेथड. कॅल्क्युलेट क्यूब रूट ऑफ 100, म्हणजे काय दिलेलं आहे? 100 दिलेलं आहे क्यूब रूटमध्ये. आता बघा असं दिलेलं आहे, इथं इक्वेशन वगैरे दिलेलं नाहीत, नाही तुम्ही म्हणशाल पेपरमध्ये इक्वेशन द्यायला पाहिजे. इक्वेशन कधी कधी दिलेलं नसतं, मग अशा केसमध्ये तुम्ही काय करशाल? मग एक्स इक्वल्स टू लिहायचं, एक्स इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 100, ठीक आहे. मग असं लिहिलं, मग काय करायचं? दोन्ही बाजूला क्यूब करायचं. मग लिहायचं इथं टेक क्यूब ऑन बोथ साईड, ठीक आहे, ऑन बोथ साईड, ठीक आहे. मग दोन्ही बाजू जर आपण क्यूब केला तर काय होणार? एक्स क्यूब इक्वल्स टू, मग बघा ब्रॅकेटमध्ये क्यूब रूट ऑफ 100, ब्रॅकेटचा क्यूब जर केला तर हा 3 आणि हे क्यूब रूट काय होणार? कॅन्सल होणार, ठीक आहे. मग इथे येणार एक्स क्यूब इक्वल्स टू 100. मग बघा आता या 100 इकडे काय आहे? प्लस, इकडे गेलं काय होईल? मायनस होईल. मग लिहायचं म्हणून एक्स क्यूब मायनस 100 इक्वल्स टू 0, ठीक आहे. आता हे आलं आपलं इक्वेशन, हे काय आलं? आपलं फंक्शन आलं, ठीक आहे. मग म्हणून एफ ऑफ एक्स इक्वल्स टू क्यूब रूट मायनस एक्स रेस टू 3 मायनस 100, ठीक आहे. हे काय आलं? आपलं इक्वेशन आलं. आता आपण बघा इक्वेशन कसं डिराईव्ह केलं. तुम्हाला इक्वेशन डिराईव्ह करता आलं पाहिजे, ठीक आहे. इक्वेशन कसं डिराईव्ह केलं आपण? तर बघा पहिले काय केलं? एक्स इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 100 घेतलं, ठीक आहे. नंतर काय केलं? दोन्ही बाजूला क्यूब घेतला. मग क्यूब घेतल्यानंतर एक्सचा झाला एक्स क्यूब, आणि क्यूब रूट 100चा झाला क्यूब, आणि क्यूब रूट ऑफ 100 आणि रेस टू 3 हे काय झालं? एकमेकांना कॅन्सल झालं, म्हणून एक्स क्यूब इक्वल्स टू 100 आलं. मग इथं एक्स क्यूब तसंच राहिला, ह्या इकडच्या बाजूला प्लस, इकडे आलं काय झालं? मायनस झालं. म्हणून आपलं फंक्शन काय आलं? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 100, ठीक आहे. हे काय आलं? आपलं फंक्शन आलं. आता मग काय करायचं? डिफरन्शिएट करायचं. मग लिहायचं इथं नाव, लिहायचं बघा, नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे. मग इथं विथ रिस्पेक्ट टू जर एक्सनं आपण डिफरन्शिएट केलं तर मग काय होणार? एफ ऑफ एक्सचं एफ डॅश ऑफ एक्स होणार. काय होणार? एफ डॅश ऑफ एक्स. मग इथं लिहायचं डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग आता डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स जर केलं तर डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये लिहायचं एक्स क्यूब मायनस 100, ठीक आहे. मग नंतर ना बघा आता काय होणार? आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे नाही का डिफरन्शिएट करणार, ठीक आहे. मग इथे लिहायचं एफ डॅश ऑफ एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ काय घ्यायचं? 100. मग बघा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0च राहतो, आणि मग याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार? 3x², कारण की एक्स n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 होतं, ठीक आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कोणता? की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू n काय येतं? ते n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. मग हा फॉर्म्युला इथे अप्लाय होतो, ठीक आहे, डेरिव्हेटिव्हचा. मग त्याच्यानुसार काय करायचं? फाइंड आउट करायचं डेरिव्हेटिव्ह. आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला, ठीक आहे. आता काय आपला डेरिव्हेटिव्ह किती आला? एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3 इंटू एक्स² आला, ठीक आहे. मग हे काय आलं? एफ डॅश ऑफ एक्स आलं. आता काय करायचं? आपल्याला इथं इंटरव्हल दिलेलं आहे का? नाही दिलेलं. मग इंटरव्हल दिलेलं नसताना आपण काय करतो? एक्सचे व्हॅल्यू पुट करतो. काय एक्स इक्वल्स टू 0, 1, 2, 3. जोपर्यंत साईन चेंज होत नाही तोपर्यंत हे पुट करीत जायचं. जर प्लस व्हॅल्यू येऊन साईन चेंज होत नसेल तर नंतर काय करायचं? होत नसेल तर -1, -2, -3 पण आपण घेऊ शकतो, ठीक आहे. मग आता आपण इथं काय करू? 1 बाय 1 0, 1, 2, 3 पुट करून बघू. जर साईन चेंज झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मग आपण काय करणार? मायनस व्हॅल्यू घेणार, ठीक आहे. मग बघा आता, मग इथं लिहायचं पुट एक्स इज इक्वल्स टू 0. मग एक्स इक्वल्स टू 0 जर पुट केलं तर मग एफ ऑफ 0 किती येणार बघायचं. मग आता एफ ऑफ एक्स काय आपला
बघा एफ ऑफ एक्स आहे एक्स क्यूब, मग एक्स क्यूब किती आहे 0चा क्यूब मायनस 100, मग बरोबर किती येणार -100 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना पुट एक्स इक्वल्स टू 1, मग इथं लिहायचं एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 जर पुट केलं 1 क्यूब मायनस 100, 1 क्यूब मायनस 100 जर केलं किती येणार 99 येणार. ठीक आहे. मग ते 99 कसं येणार मायनस येणार. ठीक आहे. आता परत एकदा काय करायचं पुट एक्स इक्वल्स टू 2. आता बघा इथं हळूहळू व्हॅल्यू कमी होत चालली म्हणजे वाढत चालली. ठीक आहे. म्हणजे 0कडे चाललंय आपण. आता बघा -100 होतो, नंतर 99 वर आलो. मग इथं घ्यायचं एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 जर जागे म्हणजे का म्हणजे एफ ऑफ 2 जर घेतला तर 2चा क्यूब मायनस 100, मग 2चा क्यूब किती राहतो 8 राहतो -100, ते किती येणार -92. मग बघा आता परत -92 वरती आलो आपण. परत एकदा काय करायचं पुट एक्स इक्वल्स टू 3. इथं घ्यायचं एफ ऑफ 3. मग एफ ऑफ 3 जर घेतला 3चा क्यूब मायनस 100, मग ते किती येणार 27 मायनस 100. ठीक आहे. आणि त्याची व्हॅल्यू येणार बघा -73. ठीक आहे. आता बघा परत व्हॅल्यू वाढली. नंतर परत एकदा पुट एक्स इक्वल्स टू 4. एफ ऑफ 4 इक्वल्स टू 4 क्यूब मायनस 100 इक्वल्स टू 4चा क्यूब बघा किती राहतो 64. ठीक आहे. -100, मग 100मधून 64 जर गेले तर त्याचा आन्सर येतं 36. ठीक आहे. -36. आता परत एकदा बघा व्हॅल्यू कमी म्हणजे वाढत चालली. ठीक आहे. मग परत एकदा पुट एक्स इक्वल्स टू 5. बघा एफ ऑफ 5 जर पुट केलं तर 5चा क्यूब मायनस 100, मग 5चा वर्ग राहतो 125. सॉरी 5चा क्यूब किती येतो 125 येतो, कारण की 5 गुणिले 5 25, 25 5 600. ठीक आहे. -100. मग बघा आता इथं आली 25. व्हॅल्यू काय झाली चेंज झाली. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता इंटरव्हल भेटला बघा. मग आपण काय करणार इथे एक लाईन ड्रॉ करणार नेहमीसारखं. मग ज्याच्या दोन याच्यामध्ये साईन चेंज झालं ते घ्यायची. मग बघा आता पहिली व्हॅल्यू कोणती घेतली ती एक्स इक्वल्स टू 4 घेतलं होतं. मग एफ ऑफ 4 किती आलं तर -36. आणि आपण नंतर काय केलं एक्सची व्हॅल्यू 5 घेतली आणि आपल्या नंतर किती घेतलं एफ ऑफ 5 किती भेटलं तर ते भेटलं बघा 25. किती भेटलं 25. ठीक आहे. मग आता आपण काय करणार इटरेशन फर्स्ट करणार बघा. मग इटरेशन फर्स्ट जर केलं नेक्स्ट पेजवरती घ्या घेतो बरं का. ठीक आहे. आता बघा इथे लिहायचं साइन चेंजेस बिटवीन 4, 5. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू 4, 5 जर घेतली 4 किंवा 5 साईन चेंज होतं. मग बघा आता याच्यामध्ये सगळ्यात नाही का म्हणजे एफ ऑफ फंक्शनची व्हॅल्यू मग इथं लिहायचं बघा एफ ऑफ 4 इक्वल्स टू -32 आणि एफ ऑफ 5 इक्वल्स टू किती येतं 25 येतं. मग आपण काय करणार याला x0 घेणार. ठीक आहे. कारण की याच्यामुळं निगेटिव्ह व्हॅल्यू येते. ठीक आहे. मग काय करायचं म्हणून इथं लिहायचं बघा आता काय लिहिशन इटरेशनसाठी x0 इक्वल्स टू 4. हे काय आहे नेक्स्ट इटरेशनसाठी घ्यायचं आपण. ठीक आहे. बघा आता पुढचं आपल्याला इटरेशन सुरू करायचं. मग आता लिहायचं इटरेशन फर्स्ट. इथे लिहायचं इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. मग इटरेशन फर्स्टमध्ये लिहायचं x0 इक्वल्स टू 4. मग आता बघा इटरेशन घेताना आपण काय करतो पहिले xn फाइंड आउट करतो बरोबर आहे की नाही. मग बघा आता आपण काय करायचं तर इथं लिहायचं बघा आता इथं xn दिलेलं आहे. nची व्हॅल्यू किती इथं 0 आहे बघा, कारण की x0 घेतलेलं आपण xnची व्हॅल्यू किती आली 0 आली. ठीक आहे. मग काय लिहायचं आता फंक्शन. मग इथं लिहायचं xn+1 इज इक्वल्स टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला xnची व्हॅल्यू किती दिलेली 0 दिलेली x0 दिली. ठीक आहे. मग x0चं पुट करायचं बघा. मग x0+1 इक्वल्स टू x0 मायनस f ऑफ x0 अपॉन
एफ डॅश ऑफ एक्स 0. ठीक आहे. मग बघा आता एफ डॅश ऑफ एक्स 0, मग इथं लिहायचं बघा हे 0 + 1 किती येणार आहे, 1च येणार आहे. मग x1 इज इक्वल्स टू x0 मायनस एफ ऑफ एक्स 0 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स 0. ठीक आहे. मग आपल्याकडं x0 ची व्हॅल्यू आहे, x1 ची फाइंड आउट करायची. मग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू कशी काढशाल, फंक्शनवरून काढायची. मग फंक्शन काय भेटलं होतं आपल्याला, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू x³ मायनस 100 भेटलं होतं, बरोबर आहे की नाही. मग आता इथं एफ ऑफ x0, मग आता x0 ची व्हॅल्यू किती, 4 आहे. मग इथं लिहायचं एफ ऑफ 4 इज इक्वल्स टू 4³ मायनस 100. मग 64 मायनस 100 किती येतं, -36. ठीक आहे. आणि नंतर ना एफ डॅश ऑफ एक्स काढायचं. मग एफ डॅश ऑफ एक्स किती भेटलं होतं आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स बघा, एफ डॅश ऑफ एक्स आपण तिथं काढलं होतं ना, 3 × x² भेटला होता. ठीक आहे. मग इथं लिहायचं एफ ऑफ, आता बघा एफ डॅश ऑफ 0 घ्यायचं. ठीक आहे. सॉरी, एक मिनिट परत लिहि, तुम्ही कन्फ्यूज होशाल नाही तर. मग बघा आता जसं एफ ऑफ एक्स काय होतं आपलं, x³ मायनस 100 होतं. ठीक आहे. आणि आपण एफ डॅश ऑफ एक्स काढलं होतं. एफ डॅश ऑफ एक्स किती आलं होतं, 3 × x² आलं होतं, बरोबर. मग आता आपल्याला तसंच एफ ऑफ x0, एफ डॅश ऑफ x0 फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय करायचं, एफ डॅश ऑफ 4 पुट करायचं. काय करायचं, 4 पुट करायचं. मग बघा आपण एक्सच्या जागेवर जर ते 4 पुट केलं, मग 4चा वर्ग इथं मल्टिप्लाय होणार. ठीक आहे. मग 4चा वर्ग येतो 16, 3 × 16, 16 त्रिक 48. ठीक आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स किती आलं, 48 आलं. ठीक आहे. मग काय करायचं, आता या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. ठीक आहे. मग इथं लिहायचं x1 इज इक्वल्स टू x0 ची व्हॅल्यू x0 मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. मग x0 ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, मायनस एफ ऑफ x0 किती आला होता, -36 आला होता, -36. ठीक आहे. अपॉन आणि इथं एफ डॅश ऑफ x0 किती आला होता, 48. बघा आता हे मायनस आलं. ठीक आहे. मग इथं काय करायचं, 12 त्रिक 36, 12 चौक 48. ठीक आहे. मग इथे येणार 4 मायनस 3 अपॉन 4 येणार. मग बघा आपण जर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट केलं तर त्याचा आन्सर किती येणार बघा. आता ते मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे इथं काय येणार, 4 + 3/4 येणार. आणि मग 4 न मल्टिप्लाय करायचं. मग 4 चौक 16, 16 + 3 किती होणार, 16 + 3 21. 4 प्लस, नाही तर तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटरमध्ये पण पुट करू शकता. ठीक आहे. 4.75 येतं. ठीक आहे. तर मग बघा आता इथं आपण काय करणार, त्याचं मल्टिप्लिकेशन करणार. मग 4 × 4 प्लस हे 3 डिवाइड बाय 4. ठीक आहे. मग 4 चौक 16, 16 + 3 आपण 4, म्हणजे ते किती येणार, 4.75. ठीक आहे. मग आपल्याला x1 इक्वल्स टू किती भेटला, 4.75. मग बघा आता हीच व्हॅल्यू सेकंड इटरेशनसाठी घ्यायची. मग आपल्याला इथं बघा इथं 3 इटरेशन घ्यावं लागेल. 6 मार्काला जर प्रॉब्लेम आला तर ॲटलिस्ट तुम्ही किती इटरेशन घ्यायचे, 3 इटरेशन घ्यायचं. ठीक आहे. तुम्हाला इथं समजलं ना. आता पुस्तकामध्ये वेगळी मेथड दिली. पुस्तकामध्ये त्यांनी काय केलंय, xn फाइंड आउट केलाय. ठीक आहे. मग ते xn+1 फाइंड आउट करून घ्या त्या फंक्शनच्या फॉर्ममध्ये. आणि फंक्शनच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट केल्यानंतर ना मग इटरेशनमध्ये एनच्या जागेवरती व्हॅल्यू पुट करीत जातात. आणि मग काय होतं, आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटत जाते. ठीक आहे. ती एक मेथड आहे आणि ही एक मेथड आहे. तुम्हाला जी सोपी वाटतं तुम्ही ती करा. ठीक आहे. मला तर वाटतं बुकच्या मेथडपेक्षा ही मेथड सोपी. हिनं पण आन्सर येतं, तिनं पण आन्सर येतं. ही मेथड आणि ती मेथड सेमच आहे. फक्त त्यांनी काय केलं, फॉर्म्युला यूज करताना म्हणजे फंक्शनच्या फॉर्ममध्ये xn+1 फाइंड आउट केला आणि नंतर ना ते फाइंड आउट केलं. ठीक आहे. आम्ही काय केलं, डायरेक्ट एफ डॅश ऑफ म्हणजे नाही, ह्या मेथडमध्ये प्रत्येक इटरेशनमध्ये तुम्हाला हे एक्स्ट्रा गोष्टी फाइंड आउट करावं लागेल. एक्स्ट्रा म्हणजे तिथले तिथं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता इटरेशन सेकंड करायचं आपल्याला. इटरेशन किती करायचं, सेकंड. ठीक आहे. मग सेकंड इटरेशनमध्ये बघा आपल्याला इथं लिहायचं
इटरेशन सेकंड. मग इटरेशन सेकंडमध्ये बघा आता आपल्याला तिथं x1ची व्हॅल्यू किती भेटली होती 4.75. ठीक आहे. मग 4.75 भेटली. आता आपल्याला इथं काय फाइंड आउट करायला x2 फाइंड आउट करायला. मग इथं x2 फाइंड आउट करताना काय येणार बघा आता फॉर्म्युला परत लिहायचा आपण. ठीक आहे. मग फॉर्म्युला परत लिहा. मग xn+1 इक्वल्स टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. ठीक आहे. ही काय फॉर्म्युला आपला पुस्तकात दिलेला आहे. ठीक आहे. ॲज इट इज. मग बघा आता nच्या जागेवरती किती दिलेलं x1 आपण पहिले फाइंड आउट केला. आता आपल्याला काय करायचं x2 फाइंड आउट करायचं. मग बघा xnच्या जागेवरती x1 पुट करायचं. x1+1 इक्वल्स टू x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. ठीक आहे. मग आता हा आपला फॉर्म्युला आला. मग आता आपल्याला इथं x1ची व्हॅल्यू माहिती आहे आणि मग x2ची तर फाइंड आउट करायची. 1+1 किती होणार 2 होणार. x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं x2 फाइंड आउट करायचं. x1 4.75 f ऑफ x1 फाइंड आउट करावं लागेल आणि f डॅश ऑफ x1 पण फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. मग इथं लिहा x1 इक्वल्स टू 4.75. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना f ऑफ x1. मग f ऑफ x1 जर काढायचं असेल आपल्याला पहिले f ऑफ x लिहायला लागेल. ठीक आहे. मग f ऑफ x किती आपला मग बघा f ऑफ x किती आला होता स्टार्टिंगला x³ मायनस 100. ठीक आहे. मग x³ मायनस 100. मग इथं लिहायचं f ऑफ x1. मग आता एक्सच्या जागेवरती x1ची व्हॅल्यू पुट करायची. x1ची व्हॅल्यू किती आहे 4.75 चा क्यूब मायनस 100. मग तुम्ही जर फाइंड आउट केला तर किती येतो बघा बरं तो 4.75 रेस टू 3 मायनस 100. मग ते येतं बघा 5.15 येतं. ठीक आहे. म्हणजे इथं लिहायचं मग बघा आणि तीन याच्यापर्यंत घ्यायचं 3 डिजिटपर्यंत. ठीक आहे. मग इथं लिहायचं f ऑफ एक मिनटं इथं लिहायचं बघा f ऑफ x1 इज इक्वल्स टू 5.15 5.1540. ठीक आहे. लिहायचं 5.1540. ठीक आहे. मग आता इथं f डॅश ऑफ x फाइंड आउट करायचं. मग f डॅश ऑफ x किती आलता 3 × x². मग इथं पुट करायचं f डॅश ऑफ x1. मग xच्या जागेवरती 4.75 पुट करायचं. मग 3 × 4.75 चा स्क्वेअर. ठीक आहे. मग इथं लिहायचं 3 × कॅल्क्युलेटरमध्ये फाइंड आउट करायचं 75 चा स्क्वेअर. मग ते येतं बघा 3 डिजिटपर्यंत लिहायचं 6 7 6 8 7 5. ठीक आहे. 4 डिजिट घ्यायचं. वरती पण आपण 4 डिजिट घेतले आणि इथं पण 4 डिजिट घ्यायचं. आता बघा आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे फॉर्म्युल्यातले. x1 माहिती आहे, f डॅश ऑफ x1 माहिती आहे, सॉरी f ऑफ x1 माहिती आहे, f डॅश ऑफ x1 माहिती आहे. ठीक आहे. मग आता काय करणार तुम्ही फॉर्म्युल्यात पुट करणार. मग x2 इक्वल्स टू xn मायनस f ऑफ सॉरी x1 या n नाही लिहा n नका लिहू आता तिथं x1 घ्या. x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. ठीक आहे.
मग x1ची व्हॅल्यू होती 4.75. त्याच्यानंतर ना -5.1540 अपॉन 67.6875. ठीक आहे. मग आता काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. मग कॅल्क्युलेशन करा. मग ते कॅल्क्युलेशन करून किती येतं बघा. 5.1540 डिवाइड बाय 1 मिनिट. 5.1540 डिवाइड बाय 67.6875. ठीक आहे. ते जे आन्सर येणार आहे ते काय करायचं, 4.75 मधून मायनस करायचं. 4.75 मायनस, मग त्याचा आन्सर येतं बघा 4.644 येतं. ठीक आहे. म्हणजेच x2 इज इक्वल्स टू बघा इथं येतं 4.6438. बघा आता 4 डिजिट पर्यंत नाही यायचं, कारण की आपण इटरेशन मध्ये प्रत्येक वेळेस काय केलं, 2च डिजिट घेतले. ठीक आहे. ते जी कोणतं रूट येईल त्याचं. मग इथं काय करायचं, राऊंड अप करायची व्हॅल्यू. मग बघा आता इथं किती येणार, 4.64 आणि 8 इथं 8च्या इथं काय करायचं, राऊंड अप करायचं 44. ठीक आहे. x3. मग बघा इटरेशन थर्डची व्हॅल्यू आली आपली. इटरेशन सेकंडची किती आली ती, 4.644. ठीक आहे. x2. x2 ची व्हॅल्यू किती आली बघा, 4.644. बघा बुकमध्ये पण तेच आलेलं आहे आणि सेम व्हॅल्यू येते, म्हणजे तुम्ही मेथड फक्त वेगळी यूज केली. मग बघा आता आपल्याला इथं इटरेशन थर्ड घ्यायचं. काय घ्यायचं, इटरेशन थर्ड लिहायचं, इटरेशन थर्ड. ठीक आहे. इटरेशन थर्ड मध्ये x2 ची व्हॅल्यू किती आली ती आपली, 4.644. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता बघा आता इटरेशन थर्ड यायचं, म्हणजे x3 फाइंड आउट करायचं. मग इथं लिहायचं xn इज इक्वल्स टू xn प्लस 1 इज इक्वल्स टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. मग xn ची व्हॅल्यू किती आहे, xn इज इक्वल्स टू किती घेणार आहे आपण, x2 घेणार आहे. ठीक आहे. इथं 2 आलाय ना. मग काय करायचं, मग xn च्या तिथं 2 पुट करायचं. 2 प्लस 1 इज इक्वल्स टू x2 मायनस f ऑफ x2 अपॉन f डॅश ऑफ x2. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला x3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. x2 मायनस f ऑफ x2 अपॉन f डॅश ऑफ x2. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काय माहिती आहे, x2 माहिती आहे. x2 किती आहे इथं लिहून घ्या, x2 इज इक्वल्स टू 4.644. ठीक आहे. मग नंतर ना f ऑफ x2, f ऑफ x2 किती आहे, तर तो फाइंड आउट करावा लागेल. मग तो कसा फाइंड आउट करायचा बघा. फाइंड आउट करायचं म्हणजे आपल्या फंक्शनमध्ये फक्त इथं x2 ची व्हॅल्यू पुट करायची, जास्त काही अवघड नाही. ठीक आहे. म्हणजे f ऑफ x इज इक्वल्स टू एक्स क्यूब मायनस 100 बरोबर. मग इथं f ऑफ x2 इज इक्वल्स टू f ऑफ काय येणार, 4.644. मग त्याची जर व्हॅल्यू पुट केली, म्हणजेच 4.644चा क्यूब मायनस 100. जर कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेट करा किती येतं बघा, 4.6
4 चा स्क्वेअर घ्यायचा, ठीक आहे, सॉरी क्यूब घ्यायचं, -100 करायचं. मग त्याची व्हॅल्यू येते बघा 0. मग इथं लिहायचं f(x2) इज इक्वल्स टू 0.1559, ठीक आहे. हे काय आलं आपलं f(x2) आला. मग आता काय करायचं, f'(x3) फाइंड आउट करायचं. काय करायचं, सॉरी f', आता बघा f'(x) किती आहे, तर 3 × x² आहे, बरोबर. मग आता f'(x2) फाइंड आउट करायचं. म्हणजेच काय करायचं, f'(4.66644), ठीक आहे, 644 घ्यायचं. मग किती येणार, मग काय करायचं, 3 × 4.644 चा स्क्वेअर. ते जर केलं तुम्ही तर ते किती येतं बघा, 4.644 चा स्क्वेअर इंटू 3, मग ते येतं 64.7002, ठीक आहे, ते येतं एवढं. मग आता काय करायचं, आता आपल्याला f'(x2) माहीत झाला, f(x2) पण माहीत झालं, f'(x2) पण माहिती आहे आणि x2 पण माहिती आहे. आता आपण आरामशीर x3 फाइंड आउट करू शकतो. x3 इज इक्वल्स टू, मग बघा x2 मायनस f(x2) अपॉन f'(x3), ठीक आहे. मग इथं 4.644 मायनस 0.1559 डिवाइड बाय 64.7002, ठीक आहे. मग आता तुम्ही फाइंड आउट करायचं, 0.1559 डिवाइड बाय 64.7002, ठीक आहे. ते जे आन्सर येईल त्याला काय करायचं, 4.64 मधून मायनस करायचं, 4.644 मायनस आन्सर, ठीक आहे. मग ते येतं बघा 4.x3 इक्वल्स टू 4.638, ठीक आहे. मग 638 येतं ना, तर x3 इक्वल्स टू 4.6, बघा तिथं राऊंड अप जर केलं तर याला किती होणार, 64 होणार, ठीक आहे. म्हणजेच आपला आन्सर काय आलं नंतर ना, 4.64 आलं, ठीक आहे. म्हणजेच आपलं आन्सर काय झालं, सेम आलं. मग इथं लिहायचं अप्रॉक्सिमेट, मग बघा आता इथं बुकमध्ये जर बघितलं असेल तुम्ही तर इथे येतं x3 इक्वल्स टू 4.641 येतं आणि आपलं इथं राऊंड अप करून किती आलं, समजा 640 आलं. आता एवढं झिरो म्हणजे नाही का, एवढा एरर का आला 0.001, तर हा एरर कशामुळे आला, यांच्या राऊंड अपमुळे आला. जर आपण ह्या ज्या कॅल्क्युलेटरमध्ये ज्या व्हॅल्यू भेटल्या होत्या त्या जर ॲज इट इज पुट केल्या असत्या, म्हणजे जेवढे नंबर ऑफ डिजिट भेटले तेवढे, तर आपला हा एरर पण आला नसता, ठीक आहे. तर मग एवढं एरर ठीक आहे, म्हणजे नाही का एवढी काही व्हॅल्यू चेंज नाही आली, सेमच आली, फक्त मायक्रॉनमध्ये फरक झाला, ठीक आहे, 3 डिजिटपर्यंत. तर तेवढं चालतं, त्याला काही नाही होत, बाकीचे व्हॅल्यू आपले सेमच आले. मग इथं लिहायचं ॲप्रॉक्सिमेट रूट ऑफ इक्वेशन. नाही तर तुम्हाला तेवढं पण एरर जर नसेल पाहिजे तर तुम्ही काय करायचं, जेवढी आन्सर कॅल्क्युलेटरमध्ये भेटतं ना तेवढं सगळं ठेवायचं, 4.64, ठीक आहे, आलं आपलं इक्वेशनचं रूट आलं, ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं, आपल्याला स्टार्टिंगला नुसतं क्यूब रूट ऑफ 100 दिलं होतं, बरोबर. नंतर आपण काय केलं, त्याचं इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं. तर मग x इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 100 घेतलं, टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड. मग दोन्ही बाजूला क्यूब घेतल्यानंतर आपल्याला इक्वेशन भेटलं x³ - 100. मग नंतर आपण त्याला डिफरन्शिएट केलं ना, आपल्याला f' ऑफ x भेटला.
एफ डॅश ऑफ एक्स किती आलता बघा, एफ डॅश ऑफ एक्स जो आहे, एफ डॅश ऑफ एक्स आलता बघा, एफ डॅश ऑफ एक्स आलता 3x स्क्वेअर आलता. ठीक आहे, मग आपण काय केलं, 0 1 2 3 4 पुट केलं. तोपर्यंत साईन चेंज होत नाही तोपर्यंत व्हॅल्यू पुट करत गेलो. नंतर ना आपल्याला 4 आणि 5च्या इंटरव्हलमध्ये काय भेटलं, साईन चेंज भेटलं. म्हणून आपण मग काय केलं, इटरेशन सुरू केलं. मग फर्स्ट इटरेशन घेतलं बघा, म्हणजे इथं साईन चेंज झालं म्हणून x0ची व्हॅल्यू आपण 4 घेतली आणि इटरेशन सुरू केलं. मग इटरेशन फर्स्टमध्ये आपल्याला म्हणजे आन्सर आलं तर 4.75. त्याच्यानंतर ना इटरेशन 2 घेतलं. मग इटरेशन 2मध्ये बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली 4.64. मग 4.64 भेटल्यानंतर परत इटरेशन आपण काय केलं, थर्ड घेतलं. मग थर्डमध्ये भेटले आपल्याला 4.64. ठीक आहे, म्हणजे आपली हे जे 3 इटरेशनपर्यंत घ्यायचं होतं, 3 इटरेशनपर्यंत आपण ते सॉल्व्ह केलं. ठीक आहे, आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे. तर पुढच्या पार्टमध्ये बघा, आता सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करताना ॲप्रॉक्सिमेशन मेथड यूज करायच्या. तर मग त्याच्यामध्ये बघा, आता आपल्याला न्यूमरिकल सोल्युशन इथं लिहा. आता पुस्तकामध्ये जर बघितलं तुम्ही, तर पुस्तकामध्ये हा सेपरेट चॅप्टर दिलेला आहे, पण हे सगळं एकाच युनिटचं पार्ट आहे. ठीक आहे, पण त्याचं नाव दिलेलं आहे न्यूमरिकल मेथड्स किंवा न्यूमरिकल सोल्युशन. न्यूमरिकल सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन. आता बघा, त्याच्यामध्ये आपल्याला 4 मेथड बघायचे. 4च आहे ना? ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय आहे की आता नंबर ऑफ अननोन्स राहणार आहे. सॉरी, 3 मेथड आहे. तर सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये बघा 3 अननोनच्या, म्हणजे काय की ह्या इक्वेशनमध्ये नंबर ऑफ अननोन राहणार. सगळ्यात पहिले सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय बघा, तुम्हाला सांगतो मी. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय की सपोज बघा, आता तुम्ही त्या इक्वेशन बघितलेलं आहे, म्हणजे काय की a1 x प्लस b1 y प्लस c1 z इक्वल्स टू 0 किंवा इक्वल्स टू काही पण दिलेलं असेल किंवा त्याला आपण d1 म्हणू. ठीक आहे, आता इथं बघा तुम्हाला मी लिहून दाखवतो. सपोज आपण फॉर एक्झाम्पल म्हणजे x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6. मग बघा, आता इथं एची व्हॅल्यू a1ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. का, कारण की इथं कोइफिशियंट 1 आहे. बघा, काहीच नसेल तर कोइफिशियंट 1 राहतो. आणि तेच जर आपल्याला इथं दिलेलं आहे 2x प्लस वाय प्लस 3z इक्वल्स टू 13. मग बघा, इथं a1ची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. आणि इथं काहीच नाही, म्हणजे इथं काय आहे, 1 आहे. कोइफिशियंट काय आहे, b1 इक्वल्स टू 1 आहे. आणि इथं 3 दिलेलं आहे, म्हणजे हा c आहे. ठीक आहे, c1 आहे आणि हा d आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन गायला पाहिजे. मग जर आपण इथं 3 इक्वेशन घेतल्या, x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6, 2x प्लस वाय प्लस 3z इक्वल्स टू 13, आणि नेक्स्ट घेतली 3x प्लस 3y प्लस 4z इक्वल्स टू 20. आणि तुम्हाला सांगणार तिथं एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. ठीक आहे, या तिन्हीची व्हॅल्यू काय करायची आपल्याला, फाइंड आउट करायचे. मग आता याच्यामध्ये 3 नाही का, म्हणजे सगळ्यात पहिले आपण मेथड बघणार आहे गॉस इल्युमिनेशन मेथड. त्याच्यानंतर ना बघा, याच्यामध्ये गॉस सिडल मेथड आहे, नंतर ना जॅकोबियन मेथड, नंतर ना लास्टला आहे बक्साली मेथड. ठीक आहे, या सगळ्या इटरेटिव्ह मेथड्स. तर मग 1 बाय 1 आपण सगळे मेथड बघणार आहे. जसं आपण नाही का, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनच्या बघितल्या, बायसेक्शन मेथड, नंतर ना न्यूटन रॅप्सन रेगुलर फॉल्सी, किंवा तिलाच नाव दुसरं आहे फॉल्स पोझिशन. ठीक आहे, जर पेपरमध्ये असं क्वेश्चन आलं की फॉल्स पोझिशन मेथडनी सॉल्व्ह करा, तीच कोणती मेथड आहे, रेगुलर फॉल्सी मेथड. नाही तुम्ही म्हणशाल सरनं शिकवलं नाही, तिलाच डबल नाव आहे फॉल्स पोझिशन मेथड. आता याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड बघू, गॉस सिडल मेथड. ठीक आहे, सॉरी गॉस इल्युमिनेशन मेथड. याच्यामध्ये 3 मेथड आहे. पहिली आहे नाही का, म्हणजे बक्साली मेथड सोडून 3 आहे, गॉस इल्युमिनेशन, गॉस सिडल आणि जॅकोबियन. तर त्याच्यामधली आपण सगळ्यात फर्स्ट मेथड बघणार आहे गॉस इल्युमिनेशन मेथड. आता इल्युमिनेशन मेथडमध्ये काय करायचं, इल्युमिनेट करायचं. ही मेथड तुम्हाला
तुम्ही 10वीपर्यंत यूज पण करेल आहे, ठीक आहे. तीच आपल्याला डबल बघायची आहे. नाव आहे गॉस इल्युमिनेशन मेथड, ठीक आहे. मग गॉस इल्युमिनेशन मेथड जी आहे, आता ह्या मेथडमध्ये बघा आपण काय करणार, आपल्याला 3 इक्वेशन दिलेले राहणार. सपोज फॉर एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्ट क्वेश्चनच लिहून घेऊ इथं, म्हणजे मग तुम्हाला मी काय करतो क्वेश्चनवरती समजून सांगतो. मग इथं लिहा क्वेश्चन, सॉल्व द इक्वेशन using Gauss illumination method. ठीक आहे. मग 3 इक्वेशन दिलेले, आता 3 इक्वेशन लिहून घ्या. x + y + z इज इक्वल्स टू 6. त्याच्यानंतर दुसरी दिलेली आहे 3x - y + 3z इक्वल्स टू 10 दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेली आहे 5x + 5y - 4z इक्वल्स टू 3. नंतर सांगितलं आहे फाइंड द x y z, ठीक आहे. किंवा फाइंड पण दिलेलं नसतं, नुसतं सांगितलं सॉल्व द इक्वेशन बाय गॉस एलिमिनेशन मेथड. 3 इक्वेशन दिलेले आणि तुम्हाला सॉल्व करायचं, हे पण दिलेलं नसतं, ठीक आहे. मग आता तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करायचं. मग सोल्युशन बघा, आता 3 इक्वेशन दिले, ह्या कोणत्या इक्वेशन आहे, सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये आता व्हेरिएबल्स दिलेले, किती व्हेरिएबल आहे, 3 व्हेरिएबल आहे. कोणते कोणते, एक्स वाय आणि झेड. त्याच्यानंतर त्यांचे कोइफिशियंट दिलेले आणि आपल्याला काय करायचं, एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं, 1 बाय 1 गॉस इल्युमिनेशन मेथड यूज करायची. मग सगळ्यात पहिले लिहायचं, आता बघा आपल्याला काय करायचं, एक व्हेरिएबल इल्युमिनेट करायचं, ठीक आहे. तर इल्युमिनेट करायच्या आधी तुम्ही गिवन जे दिलेलं आहे, मग इथं लिहायचं पहिले, सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन लिहायचं. इथं लिहायचं गिवन इक्वेशन मध्ये ॲज इट इज आहे x + y + z इक्वल्स टू 6. नंतर लिहायचं 2x मायनस आहे तिथं, 3x आहे, ठीक आहे. 3x - y + 3z इक्वल्स टू 10. आणि नंतर तिसरी इक्वेशन आहे 5x + 5y - 4z, ठीक आहे, इक्वल्स टू 3. आता बघ माझी झेड लिहायची पद्धत थोडी वेगळी आहे. मी असं डॅश लिहितो कारण की 2 मध्ये त्याच्यामध्ये डिफरन्स कळायला पाहिजे म्हणून. तुम्ही माझ्या सर खूप वेगळं लिहितं, ठीक आहे. कधी कधी मी असं पण लिहितो कारण की ते झेड आणि 2 सेम वाटतो कधी कधी, म्हणून मी तिथं झेडवरती असं झेड काढून इथं आडवी लाईन देत राहतो, ठीक आहे. तुम्ही असं नाही का, वेगळं नाही समजायचं, तो झेड आहे. मग आता प्रत्येक इक्वेशनला काय द्यायचं, नंबर द्यायचं. बघा ही 1, नंतर ही 2 आणि इक्वेशन 3, ठीक आहे. 3 इक्वेशनचं नाव दिलं. आता बघा 3 इक्वेशन मध्ये बघायचं आपण कोणतं नाही का, म्हणजे कोणतं व्हेरिएबल रिड्यूस करू शकतो. मग मी तर बघा x + y + z इक्वल्स टू 6 आहे आणि इथं दिलेले 3x - y + 3z इक्वल्स टू 10 आहे, ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये बघा ह्या इक्वेशनमधून हे इक्वेशन जर मायनस केलं तर हा काय होणार, कट होऊन जाणार. काय होणार, कट होऊन जाणार. किंवा प्लस जर केलं तर हे दोन काय होणार, कट होणार. मग काय करायचं, इथं लिहायचं, ठीक आहे. मग इथं लिहायचं ॲडिंग
इक्वेशन, आता बघा दोघांचं बेरीज करायची, जर मायनस केलं ती मायनस मायनस प्लस होईल 2y येईल, मग इथं कोणतंच इलिमिनेट होणार नाही, आपल्याला काय करावं प्लस करावं लागेल. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2, बघा दोन इक्वेशनची काय करायची बेरीज करायची, मग x प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6 आणि इथं लिहायचं 3x मायनस वाय प्लस 3z इक्वल्स टू 10. बघा आपण यांची जर ॲडिशन केली, काय केली ॲडिशन केल्यानंतर ना बघा x प्लस 3x 4x होणार, ठीक आहे. मग बघा आता मायनस वाय प्लस वाय काय होणार, एकमेकांना कॅन्सल होणार, ठीक आहे. हे दोघं काय होणार एकमेकांना कट होणार, हा वाय आणि हा वाय काय होणार रिड्यूस होऊन जाणार. नंतर ना मग ते तसंच होणार, बघा इथे येणार तसंच राहणार, तर मग इथे येणार प्लस किंवा प्लस 0 प्लस, बघा आता 3z आणि z किती येणार 4z होणार, 4z आणि इथं 10 आणि 6 16 होणार, ठीक आहे. म्हणजे आपलं इक्वेशन काय आलं 4x प्लस 4z इज इक्वल्स टू 16 आलं. मग याला इक्वेशन नंबर 4 नाव द्या, काय नाव द्या 4, ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट प्रोसेस घ्यायची. आता आपण काय केलं, एक व्हेरिएबल रिड्यूस करून फाइंड आउट केलं, किंवा बघा आता ह्याच इक्वेशनला जर आपण 4ने डिवाइड केलं, काय केलं डिवाइड बाय 4, मग इथं लिहायचं 4x प्लस 4z इज इक्वल्स टू 16, मग इथं लिहायचं डिवाइड बाय 4, डिवाइड बाय जर 4 केलं तर बघा 4x बाय 4 प्लस 4z बाय 4 इक्वल्स टू 16 बाय 4, मग बघा 4 चौक 16 आणि 4 काय होणार 2 पण कट होणार, x प्लस झेड इक्वल्स टू किती आलं 4 आलं, किती आलं 4, ठीक आहे. याला इक्वेशन नंबर, आता इथं जे नाव दिलं होतं हे नाव इथून कट करून येतं त्या, ठीक आहे. इक्वेशन नंबर 4, ठीक आहे. आता काय करायचं नेक्स्ट व्हेरिएबल रिड्यूस करायचे 2. मग बघा आता इथं काय केलं आपण वायच रिड्यूस केलं होतं, दुसरीकडे पण आपल्याला काय करावं लागेल वायच रिड्यूस करावं लागेल. मग काय करायचं, आता बघा हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये 5 आहेत आणि इथं 5 नाही, ठीक आहे. मग आता आपण काय करणार या इक्वेशनला 5ने मल्टिप्लाय करायचं, मग इथं लिहायचं, ठीक आहे, मल्टिप्लाइंग 5 टू इक्वेशन 1. मग इक्वेशन 1ला जर 5ने मल्टिप्लाय केलं तर बघा मग काय होणार 5x प्लस 5y प्लस 5z इक्वल्स टू 6 पंचे 30 होणार, ठीक आहे. मग नंतर हे थर्ड इक्वेशन जे याच रिलेस, मग बघा आता मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 अँड इथं बघा आता आपल्याला काय करायचं हे दोन इक्वेशनमध्ये रिलेशन बनवायचं, ठीक आहे. मग याच्यामध्ये वाय रिड्यूस झाला पाहिजे, मग इथं काय करायचं मायनस करायचं अँड सबस्ट्रॅक्टिंग फ्रॉम इक्वेशन थर्ड, काय करायचं तिसऱ्या इक्वेशनमधून मायनस करायचं, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन थर्ड, ठीक आहे. मग तिसऱ्या इक्वेशनमधून मायनस करायचं, तर मग इथं येणार मायनस साईन, ठीक आहे. मग इथं लिहायचं 5x प्लस 5y मायनस 4z इक्वल्स टू किती येणार 3. मग बघा आता हे मायनस साईन या मायनस साईनमुळे हे जे प्लस हे काय होणार मायनस होणार आणि इथं प्लस काय होणार मायनस होणार, ठीक आहे. हे मायनसचं मायनस मायनस काय होणार प्लस होणार आणि इथं हे मायनस होणार, ठीक आहे. मग आता काय करायचं याच्यामधून याचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. बघा आता 5 बघा इथं हा जो 5x आहे हा काय प्लस आहे, हा काय मायनस आहे, मग हे दोन्ही काय होणार एकमेकांमध्ये कॅन्सल होणार, कारण की प्लस 5x आणि मायनस 5x काय होणार कट होणार, ठीक आहे. मग इथे येणार 0x, त्याच्यानंतर ना बघा हा प्लस 5y आणि हा मायनस 5y काय होणार 0 होणार प्लस 0y, नंतर ना बघा 5z आणि प्लस 4z, मग किती येणार ते 9z होणार, किती z होणार 9z, ठीक आहे. इक्वल्स टू मग 30 मधून 3 गेले खाली किती राहिले 27. मग आता आपलं फायनल इक्वेशन काय आलं 9z इक्वल्स टू बघा 9
झेड इक्वल्स टू 27. तर मग झेड इक्वल्स टू किती, तो 27/9, कारण की 9 इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं काय होईल, डिवाइड होईल. मग झेड इक्वल्स टू किती येणार आहे, 3 येणार आहे. ठीक आहे, मग झेड इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, 3 भेटलं. मग आता झेडची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची कशामध्ये, तर आपण ते इक्वेशन फाइंड आउट केलं तर स्टार्टिंगला. मग बघा आता पुढच्या पेजवरती लिहा, इथं लिहायचं आपल्याला झेड इक्वल्स टू किती भेटलं, 3 भेटलं. ठीक आहे, झेड इक्वल्स टू 3. मग पुट झेड इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 काय भेटलं होतं, एक्स प्लस झेड इक्वल्स टू किती भेटलं होतं, 4 भेटलं होतं, बरोबर. मग आता बघा एक्स प्लस 3 इक्वल्स टू 4. मग एक्स इज इक्वल्स टू 4 मायनस 3. मग एक्स इक्वल्स टू किती आला, 1 आला. ठीक आहे, मग आता एक्स इक्वल्स टू जर 1 आला, मग तो काय करायचा, फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करायचा झेड आणि एक्स. मग परत काय करायचं, पुट इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय, एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 6 आहे. ठीक आहे, मग आता इथं एक्सची व्हॅल्यू 1 आहे, प्लस वायची फाइंड आउट करायची, झेडची किती आहे, 3 आहे, इक्वल्स टू 6. मग वाय इक्वल्स टू किती आहे, 6 मायनस 3 मायनस 1, म्हणजेच वाय इक्वल्स टू 2 येणार. ठीक आहे, मग बघा आपल्याला तिन्ही पण व्हॅल्यू भेटल्या आता, एक्स वाय झेड. मग इथं खाली लिहायचं, मग लिहायचं इथं बघा, हेन्स एक्स इक्वल्स टू 1, वाय इक्वल्स टू 2 अँड झेड इक्वल्स टू 3. ठीक आहे, हे कशामुळे भेटले आपल्याला, ते इक्वेशन जे इल्युमिनेट केल्यानंतर ना भेटले. ठीक आहे, ही होती गॉस इल्युमिनेशन मेथड. मग याच्यामध्ये काय केलं बघा, गॉस इल्युमिनेशन मेथडमध्ये ही सगळ्यात सोपी मेथड आहे. त्याच्यामध्ये काय केलं आपण, पहिले 2 इक्वेशन घेतल्या, त्यांच्यामधून एक व्हेरिएबल रिड्यूस केलं. मग इथं वाय रिड्यूस केलं सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर वाय पासून रिड्यूस केल्यानंतर इक्वेशन भेटलं एक्स प्लस झेड इक्वल्स टू 4. ठीक आहे, मग परत एकदा आपण काय केलं, आता 1 आणि 2 मधून रिड्यूस केलं, नंतर 1 आणि 3 मधून केलं. तर मग पहिल्या वेळेस काय केलं आपण, 1 आणि 2 एकमेकांमध्ये ॲड केली होती. ठीक आहे, म्हणजे ॲड करायचं की मायनस करायचं हे इथल्या साईनवरून डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं आपल्याला सपोज आता इथं काय होतं, वायचं कोइफिशियंट आणि दुसऱ्या इक्वेशनमधलं वायचं कोइफिशियंट सेम होता, फक्त साईन अपोजिट होतं म्हणून ॲड केलं. नंतर फर्स्ट आणि थर्ड इक्वेशनमध्ये बघा, इथला कोइफिशियंट आणि इथला कोइफिशियंट वायचं सेम नव्हता, म्हणून आपण काय केलं, सेम करून घेतलं. सेम करायसाठी काय केलं आपण, इक्वेशन 1ला 5 मल्टिप्लाय केलं. मग 5 मल्टिप्लाय केल्यावर नवीन इक्वेशन भेटलं, 5x प्लस 5y प्लस 5z इक्वल्स टू 30. 6 इंटू 5 केल्यानंतर 30 भेटलं. ठीक आहे, नंतर इक्वेशन थर्ड इथं आपण ॲज इट इज लिहिलं, 5x प्लस 5y मायनस 4z इक्वल्स टू 3. आणि आपल्याला इथं थर्ड इक्वेशन जे होतं, आता बघा इथं याचं कोइफिशियंट आणि याचं कोइफिशियंट सेम झालं, पण तिथं साईन सेम आलं. मग साईन अपोजिट पाहिजे तेव्हाच ते काय होतं, कॅन्सल होतं. म्हणून आपण इथं काय केलं, सबस्ट्रॅक्ट केलं. मग सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर मायनस साईन आलं बघा, मग हे प्लसचं मायनस झालं, हे मायनसचं प्लस झालं, आणि इथं प्लसचं परत मायनस झालं. ठीक आहे, इथं खाली साईन लिहिले बघा आपण, हे साईन लिहिले ना बघा, हा एक मायनस, हा एक मायनस आणि हा एक मायनस. ठीक आहे, आणि इथं हे प्लस झालं बघा, हे काय झालं, प्लस झालं. मग बघा मायनस मायनस प्लस मायनस, मग इथं 2 व्हेरिएबल डायरेक्ट कट झाले. मग आपलं काम आणखीन सोपं झालं. ठीक आहे, मग इथं एक्स पण कट झाला आणि वाय पण कट झाला. जर एक्स आणि वाय कट नसतं झाला तर मग आपल्याला परत या 2 इक्वेशनवरून एक रिड्यूस करून वाय झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागली असते. ठीक आहे, पण आता इक्वेशन सोपं होतं म्हणून काय झालं, आपल्याला लगेच झेडची व्हॅल्यू भेटून गेली. नाही तर अजून एकदा आपल्याला हे करावं लागलं असतं, सबस्ट्रॅक्ट म्हणजे नाही का, अजून एकदा एक व्हेरिएबल रिड्यूस करावं लागलं असतं. मग झेड इक्वल्स टू 3 आलं. मग नंतर हे जे झेड आहे याच्यामध्ये पुट केलं. मग पुट केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली. मग एक्सची व्हॅल्यू आली 1. मग एक्सची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली. आपल्याला तिन्ही 1 व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली, एक्स इक्वल्स टू 1, वाय इक्वल्स टू 2 आणि झेड इक्वल्स टू 3. मग हे सॉल्व्ह झालं. ठीक आहे, मग आता हा जो प्रॉब्लेम आहे हा 6 मार्कला येतो. किती मार्कला येतो, 6 मार्क्स. आता MSBTची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये 6 मार्क्ससाठी लास्ट क्वेश्चनमध्ये 6 मार्कासाठी येऊ शकतो, किंवा 4 मार्काला नाही येणार शक्यतो, बट खूप सोपा प्रॉब्लेम असेल तर मे बी 4 मार्कासाठी पण येऊ शकतो. ठीक आहे, 4 किंवा 3, कारण की याच्यामध्ये काहीच नाही करायचं, 3 व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि इल्युमिनेशन मेथडने. ठीक आहे, मग आपण बाकीचे जे प्रॉब्लेम आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला काही डाऊट असलं तुम्ही विचारू शकता. तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल
तुम्ही ते टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तिथनं घेऊ शकता, त्याच्यामुळे टाकतो मी. ठीक आहे, तुम्ही तिथं मला मेसेज केला तर मी तरी तर तुम्हाला सेंड करून देईल. आज आपण गॉस इल्युमिनेशन बघितले, उद्या गॉस सिडल मेथड बघू, नंतर जॅकोबियन मेथड बघू. अजून आपण या गॉस इल्युमिनेशनचे 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, कारण की याच्यामधला प्रॉब्लेम फिक्स पेपरमध्ये येतो. ठीक आहे.